आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। माजी सैनिक कल्याण मंत्री यांना कराड मिलिटरी बॉईज हॉस्टेल रस्त्याबाबत दिले निवेदन। शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी पाटण दौलत नगर या ठिकाणी माननीय नामदार शंभूराजे देसाई मंत्री पर्यटन खनिज कर्म यांना माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य आणि सैनिक फेडरेशन माजी सैनिक यांचे वतीनं श्री प्रशांत कदम राज्य उपाध्यक्ष आणि माजी सैनिक यांनी भेट देऊन निवेदन दिले। त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। निवेदनामध्ये खालील मागणी करण्यात आली। कराड मिलिटरी बॉईज हॉस्टेल या ठिकाणी कराड येथे शिक्षण घेत असलेले आजी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांचे पाल्य या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्या ठिकाणी हॉस्टेलकडे जाण्या येण्याचा रस्ता पूर्णपणे खराब आहे। रहदारी योग्य नाही तरी तात्काळ दुरुस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली। मिलिटरी बॉईज हॉस्टेल मधील परिसर आणि त्याची दुरुस्ती, ओपन जिमसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा। महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित मेस्को यामध्ये जे माजी सैनिक सेवा देत आहेत त्यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी। मेघा हायवेला माजी सैनिक यांचा टोलमध्ये सूट मिळावी। भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना जे सैनिक शहीद झाले आहेत अशा सैनिकांचे गावोगावी शहीद स्मारक उभारण्यासाठी आणि जे शहीद स्मारक आहेत त्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून आर्थिक मदत मिळावी। कराड या ठिकाणी सैनिक भवन मिळावे, त्यामुळे एका छताखाली CST कॅन्टीन आणि ECHS पॉलिक्लिनिक होईल। वयोवृद्ध सैनिकांना मदत होईल आणि कराड तालुक्यातील सर्व शहीद सैनिकांचे स्मारक, त्याची यशोगाथा त्यामध्ये युवा पिढीला समाजाला पाहायला मिळेल। यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आणि शासकीय निधीतून उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। सातारा येथे 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहून सैनिक आणि कुटुंब यांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करण्यात आली। वरील सर्व मागण्यांविषयी मंत्री महोदय यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली। यावेळी श्री प्रशांत कदम राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन कराड तालुका अध्यक्ष निवृत्त सुभेदार सदाशिव नागणे, माजी सैनिक श्रीरंग कदम, शहीद सैनिक वीरपुत्र सूरज जगताप आणि सर्व माजी सैनिक उपस्थित होते। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।